छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो, आज आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहोत, या ठिकाणावरून अख्ख्या जगाला प्रेरणा मिळते। तर आत्ता आम्ही आहोत शिवनेरी किल्ल्यावरती आणि चला पाहूया आपण संपूर्ण व्हिडिओ। त्यावेळेचा पाळणा नाही पण ठेवलेला आहे आणि वरलं स्ट्रक्चर त्यावेळेस बांधण्यात आलेले सरकारी वाड्याचा तो पार्ट आहे हा। इथे बाजार छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आम्ही आलेलो आहोत शिवनेरी किल्ल्यावरती। तर हा किल्ला आज तुम्हाला आम्ही पायी चालत दाखवणार आहोत, तर बघत राहा लास्टपर्यंत। संपूर्ण किल्ला आम्ही दाखवत आहोत। तर मित्रांनो, फायनली आम्ही शिवनेरी किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे। आता आम्ही चाललेलो आहे महाराजांचं दर्शन घ्यायला। तर फारच छान परिसर आहे इथे, एकदम स्वच्छता आहे, मनाला समाधान करणारं वातावरण आहे इथे। बघा, तर मित्रांनो, हा आहे महादरवाजा। बघू शकतो कशा रीतीने आपला महादरवाजा आहे। जय शिवशाही। किल्ल्याचं बांधकाम कुठे कुठे ढासळलेलं होतं, त्याचं काम चालू आहे। हा गणेश दरवाजा आहे। आम्ही आता गणेश दरवाजाजवळ आलेलो आहे। तर इथं सर्व माहिती दिलेली आहे दरवाजाची, मी टाकतोय साईडला। तर हा गणेश दरवाजा आहे, एकदम छान, एक नंबर वाटतं इथं। सर्व इथं एकदम काळ पाषाण आहे बघा। तर परिसर एकदम छान आहे इकडे, आणि खूप दिवसाची इच्छा होती की आपण शिवनेरीला जायचं, आणि फायनली आम्ही इथं पोचलेलो आहे। आणि इथून जर पाहिलं गणेश दरवाजापासून खायल्या साईडला, तर हे बघा जबरदस्त असं लोकेशन आहे। नदी, तलाव, हिरवागार परिसर आहे इकडे, एकदम सदन आहे। हा पीर दरवाजा, पीर दरवाजा पीर दरवाजापासून इथं ही जुनी भिंत आहे महाराजांच्या काळातील। हा एक पीर दरवाजा। आतापर्यंत आपण 3 दरवाजे पार करून आलेलो आहे, महादरवाजा, गणेश दरवाजा आणि पीर दरवाजा। पुढे आल्यानंतर एकदम छान पद्धतीने ही बाग बनवलेली आहे। वन विभाग जुन्नर प्लास्टिकचे टाळण्याघातक परिणाम, वाईट सवयीने घालवून प्लास्टिकचा वापर टाळा।
आम्ही ह्या जुन्या रोडनी वरती चाललेलो आहे. बाजूलाच नवीन बनवलेला रस्ता आहे, नवीन पायऱ्या, पण आम्ही वाट निवडली ही जुनी. आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाळेंच्या सहल इथं आलेले आहेत. तर बरेच विद्यार्थी सहलीसाठी आलेले आहेत. आपण हे पाहतोय. थोडा प्रवास केल्यानंतर, काही पायऱ्या चढून आल्यानंतर आत्ता आम्ही पोचलेलो आहे हत्ती दरवाजाजवळ. आणि हा आपल्या समोर आहे हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजावरती थांबल्यानंतर आम्हाला समोरचं दृश्य एकदमच छान दिसत आहे. तर आत्ता आपण मी आहे ना दरवाजाजवळ आलेलो आहे. हा मी ना दरवाजा आहे. कुलूप दरवाजा. आत्ता आपण अंबरखाना या ठिकाणी आलेलो आहे. अंबरखाना म्हणजे धान्य कोठार. या ठिकाणी धान्य कोठार होतं. इथं भरपूर काम चालू आहे. नवीन नवीन बांधकाम चालू आहे. तर ईदगाहच्या जवळ आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी ही मशीन दिसली. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा, हिरडा फळ, बेलफळ, उडदाची डाळ, मेथी, डिंक, गूळ आणि पांढरा कत्ता हे सर्व ह्याच्यात टाकून हे सर्व इथे एकत्र केलं जातं. आणि ह्याच्यातून ते बाहेर येणारं जे मटेरियल आहे त्याच्यापासून आपल्याला दगड चिटकवायच्या कामाला वापरलं जातं, जेणेकरून तटबंदी हालत नाही. जुनी आहे पद्धत. वन विभाग जुन्नर शिवाई पाण्याचं हे आहे ठिकाण. पाण्याचं टाकं आहे, टाके सुगरण. पाण्याचे टाके आहेत पाणी साठवण्यासाठी महाराजांच्या काळातील. आणि हे आहे ते आपल्या काळातील पाणी साठवण्याच्या टाक्या. तर जशी माणसाने प्रगती चालू केली तशी आपली हालत तुम्ही बघताय कशी आहे. महाराजांच्या काळात काय जबरदस्त काळ राहिला असेल तो. शुद्ध वातावरण, माणसं, चांगली माणसं. हे बघा,
छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी, फायनली आम्ही महाराजांच्या जन्मस्थळी इथं पोचलेलो आहोत. तर पाहूया आता या ठिकाणचा परिसर. या ठिकाणी वन विभागाचे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी आलेले आहेत. त्यांची देखील इथं टूर आलेली आहे, ते पण पाहतोय आपण. महाराजांचे इथं आल्यानंतर बूट काढून ठेवलेले आहेत. किल्ल्याच्या अगोदरच बूट काढून ठेवले आणि आपण पोचलो. या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी विद्यार्थ्यांना माहिती देत होते. ती माहिती आम्ही देखील ऐकली आणि तुम्ही देखील ऐका, फार महत्त्वाचे आहे. महाराजांची युद्धनीती अख्खं जग अवलंबते. कोणत्या युद्धनीती सगळ्यात फेमस आहे महाराजांची? म्हणजे थोडक्यात मी ज्यावेळेस अरुणाचलला होतो, अरुणाचलमध्ये हाय माउंटन ड्यू मध्ये गोरिल्ला फॉर फेरोड फक्त एक 60 का 65 पानाचं पुस्तक आहे. फक्त 25 लाखाचं. कारण गोरिल्लावर सगळं कसं चालतंय, वर चालते. आज वेगळ्या प्रकारचं वर आपल्याला काय भेटतं, आपल्या घरामध्ये सुद्धा तुला चालतं. घरातलं कलर काय करू शकते आपल्याला माहिती. खरं महाभारत कुठून करतंय, हे चालतच राहणार आहे. रामायण महाभारत घरातूनच घडतंय सगळं. लक्षात आले? इथं महाराजांचा जन्म झालाय. हा जो आपण भागी आहोत त्याला सरकारी वाडा, तिकडनं 2 आहे, तिकडनं हा दरवाजा होता, अपूर्व मुख्य दरवाजा. महाराजांचं जन्मस्थळ पाहिलं असेल. महाराजांच्या नंतरचं ते स्टॅच्यू आणि ते आतमध्ये ठेवलेलं आहे. पाळणा आत्ताचा एवढ्यात बनवलेला तो पाळणा आहे, तो पूर्ण टोटल नंतरच्या काळात. त्यावेळेचा पाळणा नाही पण ठेवलेला आहे. आणि हे वरलं स्ट्रक्चर त्यावेळेस बांधण्यात आलेले. सरकारी वाड्याचा तो पार्ट आहे आता. इथं बादामी तलाव आहे. सर कडेलोटला जायची गरज आहे? हां, कडेलोटला जायची गरज नाही आता, कारण आपल्याला वेळ होणार आहे. आता तुम्हाला मी सांगितलं होतं मागाशी तिथंच, जर तुम्ही फोटोच्या चक्करमध्ये राहिला वाचलेला तालुका आहे. आता आपल्या भाषेला काय भेटलाय? अभिजात दर्जाचा मान भेटलाय. त्याचे पुरावे 2200 वर्षापूर्वीचे नाणेघाटमध्ये जुन्नरमध्ये नाणेघाट. व्यापाराची त्यावेळेची उपराजधानी म्हणून जुन्नर आणि मुख्य राजधानी पैठण. फार मोठं महत्व आहे. ज्या लढाया घडल्या, जी खलबत्त घडली, सगळी जुन्नरमधून घडली. फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून जुन्नरला सगळ्यात पहिल्यांदा जुन्नर तालुका पर्यटन म्हणून तालुका घोषित केला महाराज. फक्त एकच वास्तू नाही, याच्यात अनेक वास्तू आहेत, पण सगळ्या प्रेरणा स्थानिक. मराठीचा जन्म सुद्धा इथंच, महाराजांचा जन्म इथंच. जगातलं 2 नंबरचं केंद्र इथं आपल्याला आहे. मी सांगितलं आता जय मार्गी, म्हणजे अगदी शास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा फार मोठं महत्व जुन्नरला आहे. अनेक गोष्टी तिथं. 5 धरणं आहेत, 5 नद्या आहेत, हेमाड शैलीतली 3 मंदिरं आहेत.
2 अष्टविनायकाची मंदिर आहे जिथं तुम्ही आज राहताय तर ठरलेलं तरी तुम्ही जाणार आहे. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. फक्त तुम्ही त्या मोबाईलच्या चक्करमध्ये पडू नका. जेवढा वेळ दिला जातो माहितीसाठी त्याच्यासाठी पटपट या माहिती घ्या आणि जावा. आता आपला तो मोबाईल लोक मार काढ. तर मित्रांनो, आपण पाहतोय महाराजांची मूर्ती आणि महाराजांचा पाळणा या ठिकाणी तर ठेवलेला आहे आणि खरंच एकदम मनाला फार मोठी शांतता लाभते या ठिकाणी आल्यानंतर. आणि फायनली आज आम्ही या ठिकाणी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. तर फारच छान वातावरण देखील आहे आणि आपण हे पाहतोय. या ठिकाणचं हे बांधकाम बघून आश्चर्याचा धक्काच बसतोय. का हे जबरदस्त बांधकाम होतं पहिल्या काळातील. बघा हे दगडी बांधकाम एकदम जबरदस्त. आणि या ठिकाणी आम्ही फार वेळ घालवला आणि फार छान पद्धतीनं हे सर्व आम्ही इथून नजारा पाहून घेतला आणि एकदमच छान वातावरण आहे या ठिकाणी. आणि बराच वेळ आम्ही या ठिकाणी शांत बसलो आणि या सगळा परिसर पाहिला. 24 तास ओके. खाली 2 रस्ते गेले तिथं. मी म्हणत नव्हतं काय हात दातांना जायचे तिथं. सुरुवातीला काय घेतलं माहितीये का आपण तिथं पोरा वरती यायची इच्छा राहिली नसती. बरोबर आहे. म्हणून त्यानंतर ज्या पाळण्यामध्ये ती होती तो पाळणा आलं का लक्षात. आणि इथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणजे खरं स्वराज्याचा उदय झाला. उदय म्हणजे मुक्ती. आलं का लक्षात. त्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रावरती मुघलांचं राज्य होतं आणि हे मुघल फार अत्याचारी होते. आलं का लक्षात. आणि म्हणून जिजामात्यांनी शिवाई देवीला नवस केला होता. मित्रांनो, आत्ता आम्ही आलेलो आहोत बदामी टाक्याजवळ. आता इथून आम्ही कडेलोट साईडला जाणार आहोत. तर महाराजांच्या तिथून दर्शन घेतल्यानंतर बदामी टाक्याजवळून आम्ही आता चाललेलो आहे कडेलोट या ठिकाणी. चल. तर आत्ता आपण आलेलो आहोत कडेलोट या ठिकाणी. तर फायनली आपण कडेलोट या ठिकाणी आलेलो आहे. तर या ठिकाणी हे किल्ल्याचे दुर्गम असे उत्तरेकडील टोक आहे. हे मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्यांना कडेलोट करण्याला वापरलं जात होतं. म्हणजे हे बघू शकतो आपण ह्या ठिकाणावरून. ह्या ठिकाणावरून ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाल्या त्याला एका गोणीमध्ये भरून त्याचं तोंड बांधून इकडून खाली फेकून दिलं जात होतं. तर अशी शिक्षा होती त्या काळात, महाराजांच्या काळात. तर चला पहिल्यांदा आपण पाहूया त्या टोकावरून खाली. तर हे ते टोक आहे आणि हेतून खाली गोणीमध्ये भरून तिथून खाली फेकून दिलं जात होतं. आणि इथं मृत्यूदंडाची शिक्षा ज्यांना दिली होती ते इथून खाली किती जण तरी गेले असते. महाराजांच्या काळात चुकीला माफी नव्हती. आणि ह्या ठिकाणावरून या उत्तरेकडील ह्या टोकाकडून दिसणारा परिसर बघा. आता हे सर्व आपल्याला इथून सिमेंटचं जंगल दिसत आहे खाली. पूर्वीच्या काळी सर्व हिरवं जंगल होतं. आता आम्ही रिटर्नचा प्रवास सुरू केलेला आहे. ही कमानी मशीद आहे.
कमानी मशीद आणि कमानी मशिदाच्या पुढे ही पाण्याचं टाकं. आणि ह्याच बाजूला तर हे शिवकुंज आहे. तर आत्ता आम्ही पोचलेलो आहोत शिवाई मंदिराच्या इथे. इथे व्हिडिओ शूटिंग करून देत नव्हते, त्यामुळे आम्ही थोडक्यात शूटिंग केलेलं आहे. आपण पाहू शकता. चालूच आहे. शिवाई मातेचं मधून आलो आम्ही. शिवाई मातेचं दर्शन झालं. आता आम्ही गड उतरत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तर आम्ही आता गड खाली उतरलेलो आहे. गडावरून आलोय खाली आणि आता आम्ही चाललेलो आहे आपल्या गाडीजवळ. तर फार छान पद्धतीनं आम्ही गड पाहिला. तर चला भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.